आज सकाळीच 8 वाजता आलो आम्ही आणि आल्याबरोबर हातपाय धुवून रियांचे आणि यशवीचे पण हातपाय धुवून दिले आणि दोघांचे कपडे बदलवून दिले. आणि का रियांची तर कालपासून तब्येतच बरोबर नाही आहे, तर त्याचे हातपाय धुवून दिले आणि कपडे चेंज करून तो झोपून आहे. यशवीचे हातपाय धुवून दिले आणि ते पोळ्या बनवत आहेत. पूर्ण घरभर पसारा आहे. मी आधी स्वयंपाक करून घेतला. आता नळ पण आहे, पण मला चक्कर आल्यासारखी वाटते, तर आता थोडीशी झोपून घेतो म्हटलं. मग नळ आल्यानंतर पाणी भरायचं राहते आणि कपडे भरपूर सारे आहे. आता ते कपडे पण धुवायचे आहे आणि हे असेच इकडे पोळ्या बनवणं सुरू आहे. हे बघा किती पसारा आहे. हे कपडे आणलेले बॅगमध्ये आहे, बॅग अनपॅक करायचे आहे आणि हे त्या चेअरवर कपडे आहे आणि रॅन्स झोपून आहे. त्याची कालपासूनच आम्ही शेगावला गेलो आणि तिथं गेल्याबरोबरच त्याची तब्येत बिघडली होती आणि गाडीमध्ये खूप उलट्या वगैरे केल्या त्याने. आणि हे बघा इकडे आमचं पोळा करणं सुरू आहे. घरभर पसारा आहे आणि आत्ताच स्वयंपाक केला. जास्त स्वयंपाक नाही, डाळ भात मांडला आणि वरण बनवून घेतलं आणि हे भांडे एवढे सारे आहे. पण माझे आता मी आता म्हटलं होतं का स्वयंपाक केल्यानंतर मी कपडे वगैरे धुवून टाकतो. म्हटलं होतं की स्वयंपाक झाल्याबरोबर कपडे वगैरे धुवून टाकेन, पण कपडे पुष्कळ सारे आहे. पण आता मी आराम करतो, नंतर कपडे धुईन. नाही, आराम करते. नळ आल्यावर नळाचं पाणी भरून घेते, नंतर कपडे धुईन. नाही तर ठेवून देईन तसेच भरून बॅगमध्येच, नंतर मग उद्या वगैरे धुवून देईन. लेटली होती थोडीशी आणि मग त्याला जेवण कर म्हटलं, पण तो काही करण्यासाठी तयारच नव्हता. मग उठली, मग त्याला जबरदस्ती वरण भात आणि लोणचं टाकून दिलं, कारण की लोणचं त्याला खूप आवडते. म्हणून मग त्याने थोडं जेवण केलं आणि मग त्याला औषध द्यायची होती आणि औषध घेण्यासाठी एवढं नाटकं करत होता की खूपच. आणि लहान असताना त्याला खूप औषध घ्यायला आवडत होती, तसं आता पण घेतो औषध. पण त्याला ह्या वेळेस पावडर खूप सारे मिळाले. बॉटलमधले औषध आणि गोळ्या वगैरे त्यांनी लवकर घेऊन घेतल्या, पण जो पावडर मिळाले होते, एनर्जी पावडर ड्रिंक मिळाला होता आणि ओआरएसचा आणि हे असे छोटे 2-3 पाऊच मिळाले होते. त्याला हे पावडरचं पाणी प्यायला बिलकुल आवडत नाही, तर ते पिण्यासाठी खूप नाटकं करत होता. आणि यशवी म्हणत होती की दादा नाही पित तर मी पिऊन टाकतो. तर मी तिला म्हटलं की दादाची तब्येत ठीक नाही आहे, तू नको पिऊ. मग आराम करून घेतला. मग अशी आराम केला आणि 12:30 वाजेपर्यंत चांगली झोप घेऊन घेतली. आणि मग यशवी झोपलीच नव्हती. रेयांश झोपला होता आणि मी पण झोपून गेली. यशवी एकटीच खेळत होती. तिचे पप्पा ड्युटीवर निघून गेले होते. आणि मग 12:30 वाजता रेयांशने आवाज दिला. मम्मी म्हणे 12:30 वाजले म्हणत होता. म्हणून मग उठली. बघितलं आज नळाचा दिवस होता. तसं तर नळ 9 वाजता येतात, पण आज काही नळ आले नव्हते. आणि मग 12:30 वाजता मी नळ वगैरे सुरू करून ठेवला, आले असं म्हणून बघितलं, पण काही आले नाही. नंतर मग आणखी मी लेटली, तर मग रेयांशने आवाज दिला. मम्मी म्हणे नळ आले, म्हणून मग उठली आणि सर्वात आधी प्यायचं पाणी भरून घेतलं. मी काहीच केलं नव्हतं. झाडू, पोछा, कपड्यांचा पसारा तसाच ठेवून होता. तर मग आधी पाणी वगैरे घेऊन घेतलं आणि नंतर मग आपल्या कामाला सुरुवात केली. अर्धे कपडे धुवून टाकले आणि म्हणजे उद्या खूप जास्त झाले असते, म्हणून मग अर्धे कपडे धुवून टाकले. आणि नंतर मग लगेचच भांडे, गॅसचा ओटा, झाडू, पोछा, अंघोळ, आणखी कपडे एवढे धुण्यात मला एवढं काम करण्यात मला 3:30 वाजले. मग 3:30 वाजता थोडंसं आणखी जेवण केलं. मी तशी आराम करायच्या आधी थोडीशी जेवलीच होती. थोडासा डाळ भात वगैरे खाऊन घेतला होता. नंतर छान झोप लागली आणि झोप गेल्यानंतरच मला बरं वाटत होतं, नाही तर मग चक्कर आल्यासारखंच वाटत होतं. आणि मग 3:30 वाजता जेवण वगैरे केलं आणि मग थोडीशी मोबाईल पाहत बसले. आणखी आराम केला ना. आता म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करावा, की तसाच ठेवून दिला होता. आणि आता यशवी झोपून आहे. आता कपडे पण वाढले आहे. आता 6:30 वाजत आले. आता म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवावं, म्हणून मग आता बनवण्यासाठी घेतलं. आता कपडे काढून आणले. चेअरवर तसेच पडून आहे. आता कपड्यांच्या घड्या करते.
घरभर नुसते कपडेच कपडे होते. मग वाळू टाक म्हणजे वाळलेले कपडे हे खुर्चीवरच आणून ठेवले होते आणि धुवाचे कपडे मी पिशवीत भरून ठेवले होते आणि बॅगमध्ये जे कपडे यूज केले नाही तेच होते. ते आता अलमारीमध्ये काढून ठेवायचे होते. तर त्याआधी रेयांच्या पप्पाचे कपडे जे आधीचे होते ते व्यवस्थित घडी करून ठेवले, कारण की त्यांनी पण खूप अस्ताव्यस्त करून ठेवले होते आणि रेयांशनी पण त्याचे कपडे खूप अस्ताव्यस्त करून ठेवले होते. काढताना कसे खालचे कपडे काढतात ना, वरचे कपडे यांच्या घड्या बिघडून जाते. म्हणून मग आधी ते नीट व्यवस्थित घड्या करून ठेवले कपडे आणि हे शर्टाला वगैरे प्रेस वगैरे करून ठेवायचं होतं, पण त्याआधी म्हटलं आज काही करत नाही प्रेस वगैरे, तसेच ठेवून देते. आणि जे काही त्यांचे म्हणजे जे आता यूज करत नाही ते पण कपडे होते ते पण मग बाजूला काढून ठेवले आणि जे कपडे वाळले नव्हते, थोडेसे ओले वाटत होते, मग ते तारावर वगैरे वाळू टाकून घेतले. असं करता करता सर्व कपड्यांच्या घड्या पटापट पटापट घालून घेतल्या आणि मला हे काम बिलकुल आवडत नाही, पण का करता आपल्यालाच करावं लागते, आवडो की नाही आवडो. ते जे काम आपलं आहे ते आपल्यालाच करावं लागते. म्हणून मग पटापट वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि जे बॅगमधले कपडे होते ते मग नंतर अलमारीमध्ये नेऊन ठेवले. आणि ह्या साईडने खूपच पसारा राहते, हे ज्या साईडने कपडे ठेवते त्या साईडने खूप पसारा राहते, म्हणून तो भाग मी दाखवतच नाही, कारण की मलाच आवडत नाही ते दाखवण्यासाठी. आणि घरामध्ये भरपूर सारं सामान आहे, तर कुठं काय काय ठेवावं काही समजत नाही, म्हणून भरपूर सारा पसारा आहे. नंतर मग अलमारीमध्ये कपडे वगैरे व्यवस्थित ठेवून दिले आणि यशवीचे पप्पा मस्त झोपून होते, कारण की त्यांची पण त्या दिवशीच्या रात्री बिलकुल झोप गेली नाही. रात्रभर जागेच होते, कारण की यशवीच झोपली नव्हती, म्हणून आम्ही दोघं पण जागं होतो. तर मी दुपारला आराम केला. नंतर मग ते ड्युटीवरून आल्यानंतर ते पण झोपून घेतले, कारण का झोपल्याशिवाय बिलकुल बरं वाटत नाही. आणि ओले कपडे असे काही वाळू टाकून ठेवले होते. यशवीची काही झोप होऊनच नाही राहिली. 7:30 वाजले तरी अजून पण झोपूनच होती, म्हणून मग आता उठवलं तरी पण आळस हे ते देणं सुरू आहे आणि डोळे पण खूप लावत होते. बघा छुले आता उठल्यानंतर स्माइल प्लीज आकर हे मम्मी समोर कर मोत्यासारखे तीत दाखव मम्मीला. आकर ई आकर सर्व कामं करायला खूप वेळ झाला होता आणि नंतर अंघोळ करून देतो म्हटलं यशवीची, तर यशवी ही झोपून गेली होती. मग तिची अंघोळ वगैरे राहिली होती आणि झोपली खूप वेळपर्यंत झोपून होती. आता सौर उठली, म्हणून मग तिचे चांगले हातपाय वगैरे धुवून दिले आणि छान तयारी वगैरे करून दिली. आणि आता स्वयंपाक पण बनवायचा होता, तर म्हणून मग आधी तिची तयारी करून देते म्हटलं, आणि स्वयंपाक काही आता जास्त वगैरे काही करायचा नव्हता. आता यशवीला मस्तपैकी रेडी केलं, आता स्वयंपाक करायचा आहे. आता स्वयंपाक करतो. आता श्रेयांच्या पप्पांनी जेवण केलं, घरी आले होते तर आराम करत होते. आता भाजीपाला आणायला गेले. आता जेवण करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकही काही जास्त करायचा नाही, कारण का आत्ताच ते जेवले तर काही भूक नाही आहे म्हणत होते, म्हणून आता मी फक्त बेसन भात दिले. जास्त भूक नसली तर एक तर मग मसाले भात चालते, नाही तर मग बेसन भात, नाही तर खिचडी. तर आता बेसन भात बनवते. आजच्यासाठी एवढंच. बाय 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 करा यशू. बाय. दाखवत छान माझी यशू वरती करते. बाय.